सारखा माझा मित्र आहे. समाधान सर, आपल्या देशात हे काय चाललं हे जरा आपल्या लेकरांना कळावं, याच्यासाठी रवींद्रनाथ टागोरांची रचना आपल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला टाकलेली आहे बघ, आणि ती इंग्रजी भाषेतून टाकलेली आहे. ही रचना शिकवत असताना दरवर्षी अंतःकरण भरून येतं. टागोरासारख्या महापुरुषानं लिहिलं की आय वॉन्ट माय नेशन फ्री फ्रॉम कास्ट, फ्री फ्रॉम रिलीजन, फ्री फ्रॉम डिस्क्रिमिनेशन, नो कलर्स, people should not be separated on the name of colors. वंशवादावरून, जातीवादावरून, धर्मवादावरून, स्त्री पुरुष भेदावरून या देशात जे दुःख जन्माला घातलं चाललं आहे ते जरा नीटपणे लेकरांना समजावून सांगितलं जावं, ते जरा नीटपणे लेकरांनी आपल्या अभ्यासक्रमातून शिकावं, समजून घ्यावं. यासाठी अभ्यासक्रमात कविता असतात लेकर हो, यासाठी अभ्यासाला हे टाकलंय. वेअर द माइंड इज फ्री फ्रॉम फिअर, where the mind is free, so there only it's possible to have happiness, there only it's possible to have beauty, there only it's possible to have innocence. निष्पाप तिथं तिथं जन्माला येईल, आपुलकी तिथं जन्माला येईल, माणुसकी तिथं जन्माला येईल. ज्या देशात जातीवरून दंगे होतात, धर्मावरून भांडणं होतात, लिंगभेदावरून रोज शेकड्यानं तक्रारी येतात आणि दिल्या जातात, याच्यावरती कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही? अंबाजोगाई परिसरातल्या कॅचमेंट एरियामध्ये आमच्या महाविद्यालयात ज्या ज्या शाळा कॉलेजांमधून विद्यार्थी येतात, मी आवर्जून या अशा शाळांमधून, अशा महाविद्यालयांमधून तिथल्या शिक्षक बांधवांना, तिथल्या विद्यार्थ्यांना बोलायला, त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जातो. कधी गॅदरिंगला जातो, कधी साने गुरुजींच्या जयंतीच्या कार्यक्रमाला जातो, कधी विद्यार्थी संस्थांच्या उद्घाटनाला जातो, कधी मुद्दामून हे लेकरांना मला सांगायचंय म्हणूनही जातो. इथं कुंभेपळची शाळा आहे आमच्या अंबाजोगाईच्या जवळ. तिथं लेकरांच्या शाळेवरती वर्षभर प्रयोग केल्यानंतर वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन मी घडवून आणलं आणि तिथल्या मुलींसाठी या कवितेच्या काही ओळी लिहिल्या होत्या बघा. आम्ही मुलींनी मन मारून का जगावयाचे, मुकेच राहून सुख दुरून का बघावयाचे. आम्ही मुलींनी मन मारून का जगावयाचे, मुकेच राहून सुख दुरून का बघावयाचे. सकाळ म्हणजे किती जीवाची गडबड घाई, पाहून तुझला अवघड मजला वाटे आई. का समतेच्या वाटा बुजल्या सांगा बाबा, आईचे जगणे का रांधा कांडा राबा. आणि उद्या मलाही असेच जगणे येईल का हो, आणि उद्या मलाही असेच जगणे येईल का हो. आणि तुम्हास वाटत नाही का मी सुखात राहो. आम्ही मुलींनी मन मारून का जगावयाचे, आणि मुकेच राहून सुख दुरून का बघावयाचे. का बाबा? Why the girls are suffering? Why are they insulted? Why are they imprisoned? Why are they sealed and locked at home? का घरी त्यांना बांधून ठेवलं आहे आपण? महिला तक्रार निवारण समिती असते सगळ्या महाविद्यालयांमध्ये, तशी ती आपल्याही महाविद्यालयात आहे, आमच्याही महाविद्यालयात आहे. बोललं पाहिजे. आम्ही मुलींनी मन मारून का जगायचं, का जगायचं? वाय आर वी टू सफर? भाऊ जातो कॉलेजला, मी का नाही?
प्रवेश प्रक्रियेचे दिवस आहेत आपल्या सगळ्यांची. आपल्या सगळ्यांपुढे येणारी ही मोठी अडचण आहे. 10वी पास झालेल्या खेड्यातल्या मुली शहरामध्ये 11वी शिकायला पाठवल्या जात नाहीत. व्हाय? का? कशासाठी? कधी तुझ शारदा दुर्गा, कधी तुझ लक्ष्मी म्हणती. काय आहे? आपणच म्हणतो आपल्या लेकी बाळींना काय, तू शारदा, गॉडेस ऑफ एज्युकेशन, शिक्षणाची देवता. अँड व्हॉट अबाउट हर एज्युकेशन? काय तिच्या शिक्षणाचं? तिच्या शिक्षणाची काय अवस्था आहे? आपण सगळे या यातनांचा प्रवास करतो आहोत, सामूहिक प्रवास करतो आहोत. इट्स अवर कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टू लुक आफ्टर दीज थिंग्स. यावर्षी महाविद्यालयाचं जेंडर ऑडिट करावं अशी अपेक्षा होती. आपल्या महाविद्यालयात प्रवेशित झालेल्या मुला मुलींचं गुणोत्तर एकदा काढलं की लक्षात येतं की मुलांची संख्या जास्त आहे की मुलींची संख्या जास्त आहे. प्रवेशित झालेल्या तासिकांना येणाऱ्या रेग्युलर मुलांची संख्या जास्त आहे की मुलींची संख्या जास्त आहे. हे जेंडर ऑडिट केल्यावर लक्षात येतं. त्याबद्दलचा डाटा आपल्याकडे एकत्रितपणे आला की आपल्या लक्षात येते ही गोष्ट. अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचा समन्वयक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे मी जेव्हा बघतो, या गोष्टी लक्षात येतात. दॅट स्टील नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज आर एक्सपेक्टेड टू रन स्पेशली फॉर गर्ल्स. मुलींसाठी स्वतंत्रपणे काही संस्कार शिबिर, नुसत्या मुली नाही, त्यांच्या आई वडिलांना सोबत घेऊन, त्यांच्या भावंडांना सोबत घेऊन काही सामूहिक कार्यक्रम राबवणं फार गरजेची गोष्ट आहे. काही कुटुंबांना व्हिजिट करून, काही गावांमध्ये जाऊन, सायंकाळी मंदिराच्या ठिकाणी गावाला गोळा करून हे सांगितलं पाहिजे, हे सांगायला हवं. गावोगावी जाऊन मित्र हो, गावोगावी जाऊन या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. मंदिर यासाठीच आहे की तिथं तुकोबाच्या अभंगाचा जागर होतो. आपलं अडचणीचा भाग हा आहे की त्याला आपण धार्मिक कार्य म्हणून पोथीमध्ये बांधून ठेवलं आहे. त्या पोथ्या जरा मोकळ्या झाल्या पाहिजेत, पोथ्यांचे श्वास जरा मोकळे झाले पाहिजेत. ज्ञानेश्वरी जी एका फडक्यात बांधून आपण ठेवून दिली आहे, ती जरा मोकळ्यापणानं चर्चेला घेतली पाहिजे, चर्चेला घेतली पाहिजे. दोस्त, फार अवघड दिवस आहेत. म्हणून ही गझल लिहिली होती, ती आपल्या समोर ठेवतो. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. कालचा पावसाळा जरी जाचला, कालचा पावसाळा जरी जाचला, तू धीराने इथे नांदले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. रोप लावायचे या अटीवर पुन्हा, रोप लावायचे या अटीवर पुन्हा, भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. रोप लावायचे या अटीवर पुन्हा, भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे. फूल उमलायला माळ राणी गड्या, फूल उमलायला
माळ राणी गड्या अत्तराचे झरे जागले पाहिजे, आणि त्या चुका टाळता यावयाला हव्या, त्या चुका टाळता यावयाला हव्या, तलम धागे पुन्हा सांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, आणि घर पुन्हा मूक होणार नाही कधी, घर पुन्हा मूक होणार नाही कधी, मी तुला तू मला भांडले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. शेवटचा शेर या गझलेचा की लोक येतील, संपूर्ण संयोजन समितीला हा शेर अर्पण करतो. हा कार्यक्रम इंग्रजी विभागाच्या माझ्या प्राध्यापक बांधवांसोबत मराठी, हिंदी आणि त्याच्या सोबत महाविद्यालयाच्या सगळ्या विभागाचे प्राध्यापक बांधव, विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ आहे, मला माहित आहे. बहुतेक परीक्षा आपल्या संपलेल्या आहेत आणि सुट्ट्या लागलेल्या आहेत. याही काळात आपण सगळेजण या उपक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलात. आमचं समाधान दादा आहे सोबत. आपण सगळेजण उत्कट प्रतिक्रिया देत आहात. कविता हे तर शिकवते ना, अंतःकरणातल्या चांगुलपणाला, अंतःकरणातल्या आपुलकीला, जिव्हाळ्याला उद्घाटित करण्यासाठी तर कविता असते ना. शेवटच्या 2 ओळी की लोक येतील. प्रवीण महोदय, तुमच्या या सुंदर नियोजनाला या 2 ओळी या निमित्तानं अर्पण करतो की लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. टागोर जे म्हणाले ना की मला अशा जागा दाखवा जिथं मन निर्भय राहील. लेकर हो, मन कविते इतकं निर्भय कशातच असत नाही. एकदा कविता अंतःकरणात संचारली, एकदा प्रतिभेनं आपल्या जगण्याचा ताबा घेतला, वेळ कसा गेला कळत नाही, कळत नाही. बरोबर 11:30 वाजता आपण जोडलो गेलो होतो. आता 12:51 होत आहेत. तब्बल 1.5 तासा इतका कालावधी आपण कविता ऐकत आहात, कवितेवरचं विवेचन ऐकत आहात. साधं कोरडं भाषण एक वेगळी गोष्ट असते, आणि काळजाचा आशय घेऊन, जगण्याचा विषय घेऊन, भवतालाचे प्रश्न घेऊन, आपल्या अवतीभोवतीच्या चांगुलपणाबद्दल जेव्हा आपण बोलू लागतो ना मित्र हो, तेव्हा वेळ कसा जातो कळत नाही. And to make you forget the time is nothing but immortality of human soul. काय असतं अमरत्व, काय असतं? ज्यांचा वेळ जाता जात नाही असे लोक एका बाजूला आहेत, आणि ज्यांचा वेळ कसा गेला हे कळत नाहीत असे आपण सगळेजण आता या प्रसंगी सोबत आहोत. क्या बात, क्या बात, क्या बात आहे भाई. हा अमरत्वाचा प्रवास कविता आपल्या काळजाला सोबत घेऊन करत असते. त्यामुळे कविता शिकली पाहिजे, कविता शिकवली पाहिजे, कविता ऐकली पाहिजे, कविता ऐकवली पाहिजे, ऐकवली पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. इथं जोडलेल्या या कार्यक्रमाशी संबंधित जोडलेल्या प्राध्यापक
बांधवांना विनंती करणारी माझी एक कविता आपल्या समोर ठेवतो आणि इंग्रजी विभाग आणि एकूणच वाङ्मय विभागाच्या सगळ्या प्राध्यापक बांधवांसह माझे मित्र इंग्रजी विभागाचे प्राध्यापक प्रवीण सर आणि इंग्रजी विभागाचे सगळे प्राध्यापक बांधव, महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य भगिनी, महाविद्यालयाचं आदरणीय प्रशासन आणि आपल्या जिव्हाळ्याचं मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करून शेवटी कदाचित बोलण्याची मानसिकता राहणार नाही. कविता ऐकवल्यानंतर मी माझं बोलणं समाप्त करेन. मी आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देऊन या कवितेची ओळी आपल्या समोर ठेवतो की मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा, की मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा, कधी मधी मायबापाला तुझ्या घरी नेत जा. मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा आणि कधी मधी मायबापाला तुझ्या घरी नेत जा. तुझे लेकर बाळ बायको तुझं जग सुखात ठेव. अरे भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव. क्या बात, बाळ बायको तुझं जग सुखात ठेव. भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव. त्यानं सावकाराचं ऋण काढून, त्यानंच शाळा शिकवली रे सावकाराचं ऋण काढून. कांदा तुला चारला होता कुपाटीतलं मवळ झाडून, छपरी झडली माळवत पडलं खंगून गेली तुझी माय. छपरी झडली माळवत पडलं खंगून गेली तुझी माय. पडून राहते हालत नाही बापाचा मवा देव साहेब हाय घोकत राहते म्हातार. मवा देव साहेब हाय घोकत राहते म्हातार. दारी अंगणी झांजऱ्या देत खोकत राहते म्हातार. कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची, कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची. शाळा नदी डोंगर जत्रा सुरपाट्याच्या डावाची. भलते सलते वाईट बघते शान शोक सोडून दे. आपला गाव आपली माणसं आपुलकीनं जोडून घे आणि तुझ्या शहरी गरजांमधून 10-5-60 क्या बात है, शहरी गरजांमधून 10-5 जा. दरमहा अर्धी कोर भाकर गावी पाठवत जा. क्या बात आहे, क्या बात आहे. वाह वाह वाह, खूपच छान सर, खूपच छान सर. आपण शिक्षक बांधवांनी, आपण जबाबदार प्राध्यापक बांधवांनी, कर्मचारी बांधवांनी आणि आपल्या वर्गात शिकत असलेल्या लेकरा बाळांनी आपल्या आई बापांबद्दल जराशी कृतज्ञता जरी बाळगली तरी त्यांना कविता शिकवल्याचं मोठं समाधान आपल्या पदरी पडणार आहे. आपल्या देशाचे खूप सारे दुःख आपापल्या घरी आहेत. आपापल्या घरावरती छान संस्कार करता यावेत याच्यासाठी कवींनी शब्द वेचले होते प्रवीण सर. मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात आहे. खूप वेळ बोललो आपण, सगळ्यांनी खूप वेळ ऐकून घेतलं. मी आपलाच आहे, क्षमा असा. अधिक काही बोललो असेल अंतःकरणात सहभागी करून घ्या. उनिवा माझ्याकडे पाठवून द्यायला हरकत नाही. थँक्यू, धन्यवाद. मराठी विभागाच्या वतीनं प्रत्यक्षात बोलवू सर तुम्हाला एकदा. जरूर 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 सर. येस सर, तुम्हाला प्रत्यक्षात समोरासमोर ऐकायला आवडेल सर. खूप म्हणजे ऑफलाईन पहिला कार्यक्रम मुकुंदराज पंके सरांचा पाहिजे सर. क्या बात है, धन्यवाद सर, बहुत मजा है. थैंक यू सर. लव यू सर. क्या बात है सर. आज तो एकदम गार्डन हो गया दिला. तबीयत मतलब तबीयत ठीक हो गई सर आज. खूप छान. थँक्यू. धन्यवाद सर. सर कविता कशी असावी, कविता कशी लिहावी, कवितेचा आस्वाद कसा घ्यावा, सादर कशी करावी सर, कविता सादर कशी करावी, समजून कशी घ्यावी, या बद्दल आपण जे आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सुद्धा जे मार्गदर्शन केलं आणि ज्या पोटतिडकीने आपण सर्वच विषय मांडलेत त्याबद्दल निश्चितच आपलं जे सर्व सादरीकरण आहे ते खूपच चांगलं होतं. आणि आपलं जीवनही जे मी बघितलेलं आहे, मला एकदम ते तो बुलबुल आठवला. बुलबुल मला म्हणाला, आयुष्य हे दिवाने
बुलबुल मला म्हणाला, आयुष्य हे दिवाने, काटा उरात आहे ओठात धुंद गाणे. काटा क्या बात. उरात आहे ओठात वा, वा. धुंद गाणे. तर मी माझे जे सहकारी आहेत, मिस्टर अरुण जाधव, I would like to invite Mr. Arun Jadhav to propose vote of thanks. Thank you, sir. Madam Please, I will thanks of chairperson of this program, Rajneesh Ma'am, for motivation behind Vice Principal Agriculture, sir. Convener of this, my colleague, sir. Ruler, sir. Help, sir. All the teaching faculty of this, Sir Mukud Rajpanke, sir, for his excellent presentation of understanding or appreciation of poetry. At last, with the permission of principal and convener, I would like to say that the program is over. Thank you, sir. धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू समाधान दादा. Dear, thank you. Thank you. Thank you. थँक्यू सर. Thank you. Thank you. प्रवीण सर थँक्यू. लेफ्ट होतो हा. Especially thank you, English department. या Sir, Yadav sir, thank you.